हाय, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेत राहा आणि मस्त मस्त रेसिपी करून बघा. खूप छान आज आपण तोंडाला पाणी सुटेल अशी छोले भटोरेची रेसिपी आणली आहे, जी की घरातील साहित्यात बनवली आहे. खूप सुंदर आणि खूपच भन्नाट चवीची आहे मैत्रिणींनो. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. पूर्ण व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला कळेल किती मस्त आणि किती सुंदर रेसिपी झाली आहे तयार. बघू शकता आपण. मी त्याच्यासाठी मसाला भाजून घेत आहे, जो की आपण भाजीला वापरणार आहे. धणे घेतलेत, मसाला वेलची घेतली आहे, लवंग, मिरे, दालचिनी हे सर्व आपण फक्त ड्राय रोस्ट करणार आहोत. म्हणजे त्याचं जे ओलावा आहे तो कमी करून फक्त आपण छान असे ते मध्यम गॅसवर भाजून घेणार आहोत. जिरे पण मी टाकले आहे त्यामध्ये. हा मसाला तुम्ही बनवून ठेवला तर तुम्ही कोणत्याही भाजीला वापरू शकता. एवढा सुंदर चवीला भाजी होते. अशा प्रकारे आपण फक्त थोडासा गरम करायचा आहे. त्यानंतर मी वाटणासाठी बघा कांदा घेतला आहे, टॉमॅटो, लसूण भरपूर घेतला आहे, कोथिंबीर आणि ओलं खोबरं किसलेलं जे मी भाजून घेतलं आहे. आपण छान त्याचं वाटण तयार करणार आहोत. हे बघा. त्यानंतर मी 2 चमचे तूप टाकलं आहे. जे घरचं तूप आहे ते. तुम्ही इथे तेलाचा वापर केला तरीही चालेल. छान असं आपलं तूप गरम झालं की आपण त्यामध्ये मोहरी टाकणार आहोत. मोहरी छान तडतडून द्यायची आहे. सर्वप्रथम मोहरी टाकायची, म्हणजे मोहरीने छान भाजली जाते आणि चव पण छान लागते. नंतर जिरे टाकले आहे, तेजपत्ता टाकला आहे. छान असं आपण ते तिन्ही पण छान हे करून घेतले, भाजून घेतले. त्यानंतर जे आपण वाटण तयार केलं होतं, कांदा, खोबरं, लसूण, कोथिंबीर, ते वाटण आपण भाजून घेणार आहोत. मी रात्रीच जे छोले आहे ते भिजवले होते आणि कुकरला शिट्ट्या देऊन घेतल्या आहेत 3. अशा प्रकारे आपण चमच्याच्या साहाय्याने थोडेसे ते आपण क्रश करणार आहोत, म्हणजे जी भाजी आहे ती घट्ट होईल आणि खूप छान चव लागेल. मी यामध्ये चहा पावडर वगैरे दुसरे मसाले काही टाकले नाही. फक्त जे छोले होते ते मी हळद टाकून शिजवून घेतले आहेत. हे बघा, अशा प्रकारे चमच्याच्या साहाय्याने करू शकता किंवा तुम्ही स्मॅशरने पण हलक्या हाताने करू शकता. छान असं आपलं बघा वाटण पण तोपर्यंत मंद गॅसवर आपण भाजून घेत आहोत. खूप सुंदर आणि खूपच चविष्ट रेसिपी आणि हेल्दी. महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जे बाहेर खाता त्यामध्ये मसाल्यांचा वापर आणि तेलाचा वापर कुठला केला तुम्हाला माहीत नाही. त्यानंतर मी 1 चमचा लाल बेडगी मिरची टाकली आहे आणि 1 चमचा माझा घरगुती मसाला टाकला आहे आणि 1 चमचा हळद टाकली आहे, छोटा चमचा. आणि जो आपण छोलेचा मसाला तयार केला होता तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत. अगोदर आपण हे मसाले छान भाजून घेणार आहोत आणि थोडंसं पाणी टाकणार आहोत, म्हणजे जे मसाले आहेत ते छान भाजले जातील. पाणी टाकल्यामुळे भाजले जातात छान, आणि जर असेच परतले तर ते करपले जातात आणि वास वेगळा येतो भाजीला. तो जो मसाला बारीक केला होता तो पण आपण टाकला आहे. हे बघा, खूप सुंदर बघा किती छान असं तेल सुटलं आहे आपल्या भाजीला. बघू शकता आपण वाटणाला. अशा प्रकारे तुम्ही घरच्या घरी करून सर्वांना खाऊ घालू शकता. एवढी सुंदर छोले भटोरीची रेसिपी आज तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे. बघा किती सुंदर. आपण मंद गॅसवर हे छान भाजून घ्यायचं आहे. बघू शकता आपण किती सुंदर, आणि वास तर एवढा छान येतोय ना, खरंच सगळीकडे घमघमाट सुटला आहे. त्यानंतर आपण जे छोले शिजून घेतले होते ते आपण त्यामध्ये छान परतून घेणार आहोत. जे छोल्याचं पाणी आहे त्याच्यासकटच मी टाकले आहेत. त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि नंतर आपण गरम केलेलं पाणी टाकायचं आहे. जशी तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे भाजी त्या प्रमाणात तुम्ही पाणी ओतू शकतात. कुठल्याही भाजीला किंवा कुठल्याही तुम्ही रेसिपी बनवताना गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे खूप छान चव लागते. गरम पाणीच का वापरायचं, तर त्याची चव अजून वाढते. तुम्ही जर थंड पाणी टाकलं तर ती जी चव आहे ती वेगळी लागू शकते. अशा प्रकारे आपण शिजत ठेवले तोपर्यंत आपण भटोऱ्याचं पीठ मळून घेणार आहोत. मी अर्धी वाटी रवा घेतला आहे, बारीक रवा. त्यामध्ये आपण दही टाकले अर्धी वाटी आणि चवीप्रमाणे मीठ टाकले
आणि जे रवा आणि दही आहे ते आपण छान मिक्स करून घेणार आहोत. खूप सुंदर होतात. अशा प्रकारे तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले ते मला सांगायला अजिबात विसरायचं नाही. खूप सुंदर आणि खूपच छान चवीला होतात बघा. भटोरे पण फुलतात पण अगदी मस्त. पण मी येथे गव्हाच्या पिठाचे करणार आहे, कारण मी मैद्याचा वापर जास्त करत नाही. म्हणून मी गव्हाचं पीठ वापरले. तुम्ही येथे मी झाकून ठेवलं आहे 15 मिनटासाठी. 15 मिनटांनी बघा झाकण काढलं आहे. गव्हाचं पीठ आपल्या हेल्थसाठी चांगलं असतं, म्हणून मी शक्यतो गव्हाच्या पिठाचाच वापर करते. छान असं मिक्स करून बघा. रवा पण छान फुलला आहे. हे बघा मी थोडासा मैदा टाकला आहे, जास्त मैद्याचा वापर नाही केला. तुम्ही पूर्ण मैदा वापरला तरी चालेल. त्यानंतर मी गव्हाचं पीठ टाकलं आहे 2 वाट्या आणि थोडासा आपण जो खायचा सोडा आहे तो टाकला आहे छोटा चमचा. त्याने खूप छान आपले जे भटोरे आहेत ते होतात. अशा प्रकारे आपण सर्व साहित्य छान मिक्स करून घ्यायचे. म्हणजे जे रवा, मैदा आणि गव्हाचं पीठ आहे ते छान मिक्स करून घ्यायचं. आपण रव्यामध्ये दही टाकलं आहे, ते पण सर्व पिठाला चोळून घ्यायचं आहे. मी छान प्रकारे चोळून घेतलं आणि त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी घालून हे बघा अशा प्रकारे चोळून घेतलं. जे दह्याचं भांडं होतं ते पण मी त्यामध्ये थोडंसं पाणी ओतून टाकले आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण घट्टसर असं त्याचं पीठ भिजवून घेणार आहोत. खूप सुंदर आणि खूपच चवीला होतात भटोरे. अशा प्रकारे तुम्ही खरंच करून बघा. हे बघा असं मी घट्ट मळून घेतलं आहे. आपण त्याला थोडंसं आपटायचं आहे पीठ, म्हणजे छान त्याचे भटोरे तयार होतात बघा. मी आपटून घेतलं आहे सर्व. त्यानंतर वरनं तेल लावायचं आहे, म्हणजे जे आपली भटोरे आहेत ते छान मऊसूत होतील आणि आपली जी मळलेले पीठ आहे ते पण छान मऊ होईल. त्यानंतर मी झाकून ठेवलं आहे आपण बाकीची तयारी करेपर्यंत. अर्ध्या तासानंतर बघा छान आपलं पीठ बघा किती सुंदर हे झालं, भिजलं आहे. हे बघा किती छान मऊसूत गोळा झाला आहे बघा. लांबतंय पण छान. आता आपण अशा प्रकारे बघा गोळे तयार करून घ्यायचे आहेत. एकसारखं करून घ्यायचं अगोदर आणि हाताच्या साहाय्याने हे बघा आपण तोडायचं नाही पीठ. हे बघा अशा प्रकारे आपण हाताच्या साहाय्याने त्याचे गोळे करायचे. तुम्हाला जेवढा गोळा हवा आहे त्या प्रमाणात तुम्ही करून घेऊ शकता. हे बघा असं करायचं, म्हणजे भटोरे आहेत ते खूप सुंदर होतात. हे बघा अशा प्रकारे करून घ्यायचे आणि गोळे जेवढ्या तुम्हाला मापाच्या भटोरे बनवायचे आहेत तेवढ्या मापाचे तुम्ही बनवून घेऊ शकता. त्यानंतर मी तडका पॅनमध्ये तेल टाकलं आहे आणि भरपूर असे लसूण मी चिरून टाकला आहे. बघू शकता आपण खूप सुंदर आपण भाजीला तडका देणार आहोत. भरपूर आपण लसूण टाकला आहे त्यामध्ये. लसणाने खूपच छान चव येते. त्यानंतर मी 2 मिरच्या उभ्या चिरून टाकल्या आहेत, म्हणजे छान चव खूप सुंदर लागणार आहे बघा. या 2 मिरचीची त्याच्यामध्ये चिरून घेतल्या आहेत आणि छान आपण तडतडून देणार आहोत लसूण आणि ती हिरवी मिरची. बघू शकता आपण किती सुंदर आणि खूपच चवीला भन्नाट बघा. अशा प्रकारे आपले छोले होतात आणि लसूण आपला छान भाजला गेला की आपण त्यानंतर आपण जो तडका आहे तो हे बघा आपण छोल्याच्या भाजीमध्ये टाकणार आहोत. एकदम अप्रतिमच अशी छोल्याची भाजी आपली तयार होत आहे बघा. झाली आहे भाजी. जेवढी तुम्हाला घट्ट पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही बनवू शकता. मी अशा प्रकारे बनवली आहे. खूप सुंदर होते आणि चव तर एकदम अप्रतिमच. आपण येथे लसूण जास्त वापरला आहे त्याने भाजीला खूप छान चव लागते. हे बघा किती सुंदर झाली आहे आपली भाजी. आता आपण भटोरे करणार आहोत. हे बघा मी असं छान असं हलक्या हाताने लाटून घेणार आहे. तेलावर लाटणार आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिठाचा वापर केला तरी पण चालेल. बघू शकता आपण अगदी सहज हलक्या हाताने लाटायचं आहे. जास्त प्रेस करायचं नाही ते आणि थोडीशी जाडच ठेवायची, जास्त पातळ नाही करायची.
म्हणजे जो भटोरा आहे तो आपला छान असा फुलला जाईल. हे बघा अशा प्रकारे हलक्या हाताने फक्त आपण लाटायचं आहे. जास्त जोर देऊन नाही लाटायचं. तोपर्यंत तेल गरम करायला मी ठेवलं होतं गॅसवर आणि आपण तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. बघा आपली जी आपण अगोदर तेल गरम झाले की मी ते पाहतो आहे. तेल छान गरम झालं आहे आपलं. बघू शकता आपण. छान तेल गरम झालं की आपण त्यानंतर त्यात जी गोळी टाकली होती पिठाची ती काढून घेणार आहोत आणि नंतर आपण जो भटोरा लाटला होता तो आपण त्यामध्ये टाकणार आहोत. खूप सुंदर होतात बघा भटोरे. अशा प्रकारे तुम्ही केले तर. आणि हळूच बघा अशा प्रकारे तळून घ्यायचे आहेत. मीडियम गॅसवर तळायचे आहेत म्हणजे छान आपले भटोरे व्यवस्थित तळले जातील आतपर्यंत आणि खूप छान फुलतात पण. आणि चव तर एकदम अप्रतिमच लागते बघा मैत्रिणींनो. बघू शकता आपण किती टम्म फुगली आहे आपले भटोरे. तुम्ही हे मैद्याचे केले तरी चालेल तुमच्याकडे आवडत असेल तर. पण मी मैद्याचा वापर जास्त करत नाही म्हणून मी येथे गव्हाच्या पिठाचे भटोरे बनवले आहे. बघा किती सुंदर टम्म फुगला आहे आपला भटोरा. चला तर मग पटकन चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकन प्रेस करा जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल आणि तुम्ही रेसिपी नवीन नवीन पाहू शकाल. परत शेअर करायची आहे हा व्हिडिओ म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये जे त्यांना पण छान छान रेसिपी पाहायला मिळतील. हे बघा किती सुंदर आपला भटोरा तयार झाला आहे. अशा प्रकारे आपण सर्व भटोरे मी तयार करून घेतले आहेत मैत्रिणींनो. ही आपली भटोरे छोलेची भाजी तयार झाली आहे. त्यावर आपण छान अशी भरपूर कोथिंबीर टाकणार आहोत. कोथिंबीरीने खूप छान स्वाद येतो. आपण अगोदर भाजीमध्ये पण टाकली होती बारीक करताना. बघा किती सुंदर झाली आहे आपली छोल्याची भाजी पण. मस्तच अगदी तोंडाला सुटलं की नाही पाणी. चला तर मग ह्याच्यावर पटकन एक लाईक करा आणि छानशी कमेंट करा. रेसिपी तुम्हाला जरा जरी आवडली तरी आणि शेअर करा. आपण आता बाउलमध्ये सर्व करून घेणार आहोत. बघा खूप सुंदर आणि एक नंबरच चवीला. अशा प्रकारे तुम्ही घरी मसाला बनवून करू शकता आणि या प्रमाणामध्ये तुम्ही जर तुमच्या घरामध्ये जास्त माणसं असतील तर तुम्ही घरामध्ये केलं तर तुमचा खर्चही कमी होईल आणि महत्त्वाचं म्हणजे घरचं खाणं होईल. बघा किती सुंदर झाली आहे आपली छोल्याची भाजी. अशा प्रकारे करून बघा. बघू शकता त्यावर छान अशी आपण कोथिंबीर टाकली आहे. पूर्ण ताट तयार आहे जेवायला. छोले भटोरे मसाले भात गुलाबजामुन. अशा प्रकारे माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. मी तुम्हाला भटोरा एक तोडून दाखवते. बघा किती छान आतपर्यंत छान भाजला गेला आहे आणि किती सुंदर झाला आहे बघा. आपण या मग छोले भटोरे सर्वांनीच खायला. बघा किती सुंदर अप्रतिम असे छोले भटोरे जे की अगदी हेल्दी आहेत. बघा किती सुंदर झाली आहे आपली छोले भटोरे. अशा प्रकारे करा आणि केल्यानंतर कशी झाली रेसिपी ते सांगायला विसरायचं नाही. पुढच्या रेसिपीसाठी तयार राहा. बाय बाय.